मुंबईच्या राजकारणात एक मोठी लढाई तोंडावर आली आहे. एका बाजूला आहे एक किल्ला जो कधीच कोणी जिंकू शकलेला नाही, आणि दुसऱ्या बाजूला आहे तो किल्ला जिंकायला निघालेली एक महाशक्ती. गेली अनेक दशकं मुंबईचं राजकारण म्हटलं की एकच नाव समोर येतं, ठाकरे. हे नाव मुंबईच्या ओळखीशी, इथल्या अस्मितेशी इतकं जोडलं गेलंय की ठाकऱ्यांचा वारसा म्हणजे एक असा अभेद्य किल्ला बनलाय ज्याला हरवणं जवळजवळ अशक्य मानलं जातं. पण आता भाजपने हाच किल्ला जिंकण्यासाठी अक्षरशः आपली सगळी ताकद पणाला लावली आहे. पण खरंच ठाकऱ्यांना त्यांच्याच घरात हरवणं इतकं सोपं आहे का? चला, याची 5 मोठी कारणं समजून घेऊया ज्यामुळे हे काम खूप अवघड आहे. यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ठाकरे हे फक्त एक नाव नाही, तो एक प्रचंड मोठा ब्रँड आहे. विचार करा, तब्बल 4 पिढ्या, प्रबोधनकारांपासून ते थेट आदित्य आणि अमित ठाकरेंपर्यंत ह्या पूर्ण कुटुंबाने मराठी माणसाचा आवाज बुलंद ठेवला आहे. दुसरं कारण आहे ठाकरेंचा ग्राउंड गेम. म्हणजे काय तर लोकांमध्ये थेट जाऊन काम करण्याची पद्धत, जी भाजपच्या सोशल मीडियावर चालणाऱ्या एअर वॉरला जोरदार टक्कर देते. आणि या ग्राउंड गेमचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे शिवसेनेच्या शाखा. ही काही फक्त राजकीय कार्यालय नाहीत, ही मुंबईकरांसाठी 24 तास उघडी असणारी मदत केंद्र आहेत. पाण्याचा प्रश्न असो, आरोग्य सेवा असो, अगदी मोफत रुग्णवाहिकेपासून ते अंत्यसंस्काराच्या मदतीपर्यंत शाखा हे लोकांचं पहिलं ठिकाण असतं. आता येतोय तिसरा आणि निर्णायक मुद्दा, मुंबईतला मराठी मतदार. आजही हा आकडा तब्बल 38% आहे. नोकरीचा प्रश्न असो, घराचा प्रश्न असो किंवा मराठी अस्मितेचा मुद्दा असो, मराठी माणूस आजही मोठ्या आशेने ठाकरेंकडेच बघतो. त्यामुळेच हा मतदारसंघ त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे. चौथी गोष्ट तर राजकारणाच्याही पलीकडची आहे. ही गोष्ट मुंबईच्या संस्कृतीत अगदी खोलवर रुजलेली आहे. मग ते बॉलिवूड असो किंवा मराठी सिनेसृष्टी, मोठे सण उत्सव असोत किंवा मग कला आणि क्रीडा क्षेत्र, प्रत्येक ठिकाणी ठाकरे या नावाला एक वेगळंच वजन आहे, एक वेगळाच दरारा आहे. आणि आता 5वं कारण, हे अनेकांसाठी धक्कादायक ठरू शकतं, ते म्हणजे मुंबईतील 19% मुस्लिम मतदार. झाले असं की भाजपच्या राजकारणाला कंटाळलेला मुस्लिम समाजाचा एक मोठा वर्ग आता उद्धव ठाकरेंमध्ये एक चांगला पर्याय पाहू लागलाय. आणि यामुळे एक अनपेक्षित पण खूपच शक्तिशाली समीकरण तयार होतंय. म्हणजे साधं गणित आहे, 38% मराठी मतदार आणि 19% मुस्लिम मतदार जर एकत्र आले तर एक अशी मोठी वोट बँक तयार होते जिला हरवणं भाजपसाठी जवळपास अशक्य होऊन बसेल. आणि जेव्हा असं वाटत होतं की ह्या किल्ल्याला कुठेतरी तडे जात आहेत, तेव्हाच एक अशी गोष्ट घडली ज्याने सगळं चित्रच पालटून टाकलं. तब्बल 2 दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मतभेद विसरून एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. आणि हे एकत्र येणं फक्त भावनिक नाहीये, हा एक मोठा स्ट्रॅटेजिक डाव आहे. मराठी मतं फुटू नयेत यासाठी उचललेलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. राज ठाकरेंचा रात्र वैऱ्याची आहे हा इशारा बरंच काही सांगून जातो. ह्या सगळ्या नव्या समीकरणामुळे भाजपसमोर मुंबई जिंकण्याचं आव्हान आता प्रचंड मोठं झालं आहे. कारण आता त्यांना फक्त एका ठाकरेंची नाही, तर एकसंध ठाकरे ब्रँडशी, एकवटलेल्या मराठी मतांशी, मुस्लिम मतांच्या संभाव्य साथीशी आणि जमिनीवरच्या मजबूत नेटवर्कशी लढायचं आहे. ठाकरेंच्या ताकदीचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की भाऊ वेगळे असतानाही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत त्यांचा एक उमेदवार फक्त 48 मतांनी हरला होता. फक्त 48. भाजपाने संपूर्ण देशात आपलं वर्चस्व सिद्ध केलंय, यात काहीच शंका नाही. पण प्रश्न हा आहे की मुंबईत या एकवटलेल्या ठाकरे शक्तीसमोर त्यांची रणनीती यशस्वी ठरेल का? भाजपाचा पुढचा डाव काय असेल? या महालढाईत मुंबईचा खरा राजा कोण ठरणार? आपलं मत, आपलं विश्लेषण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.